काठमांडू ते मनोकामना मंदिर हे 106 किलोमीटर आहे. असं म्हणतात की माता ज्यांना बोलवते तीच लोकं येथे जातात. आम्ही आता मंदिराच्या परिसरात आलो आहोत. बघा, आमची बस पार्किंगला लावली आहे आणि आम्ही लोक सगळे खाली उतरलो आहोत. मनोकामना मंदिर हे एक हिंदूचे मंदिर आहे नेपाळमध्ये. नेपाळी लोक म्हणतात की जीवनामध्ये एकदा तरी ह्या मंदिरात जाऊन यावं, असं लोक म्हणत असतात. इथला परिसर खूप सुंदर आहे. खूपच सुंदर दृश्य आहे तिथले. आता आम्ही रोपेची तिकीट काढली आणि रोपेमध्ये बसलो आहोत. हे मंदिर खूप उंच आहे. रोपेंचे बघा ये जा चालूच आहे सतत. दाट झाडी सुद्धा आहे इथे. सहा लोक एका रोपेमध्ये बसतात. यातले काही जण व्हिडिओ शूट देखील करतात बघा. रोपेमध्ये बसल्यावर खूप छान वाटते इथले दृश्य बघायला. आम्ही 6 लोक बघा एका रोपेमध्ये बसलो आहोत. अजून मंदिर काय दिसले नाही आम्हाला. रोपेमध्येच आहोत आम्ही. हे बघा, आता मंदिराचा परिसर आला. आम्ही इथे रोपेतून खाली उतरलो आणि मंदिराचा परिसर बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे. बाजूला दुकानं आहेत, पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. लोक दर्शनासाठी जात आहेत. आम्ही सुद्धा आता दर्शनासाठी निघालो आहोत. हे बघा, मातीचं मंदिर आता इथे आम्हाला दिसलं, समोरच दिसलं आता मनोकामना मंदिर. लोकांची खूप गर्दी आहे इथे. लोक लाईनीत उभे आहेत दर्शनासाठी. खूप लाईन मोठी आहे. आम्ही एवढी लाईन बघून आम्ही म्हटलो की आता आपल्याकडे वेळच नाही आहे, चला मुखदर्शन घेऊन निघूया. 5 ते 6 तास लागणार होते दर्शनाला. आम्हाला तेवढं शक्य नव्हतं कारण आमच्याकडे वेळच नव्हता. आम्हाला तिथून पोखराला जायचं होतं म्हणून आम्ही देवीचं मुखदर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले. आणि परत खाली उतरलो होता. आता परत रोपेमध्ये बसलो आम्ही.
इथे झाडीसुद्धा खूप सुंदर आहे. झाडेसुद्धा खूप सुंदर आहे बघा. फुलांची झाडे वगैरे बघा किती. आणि बघा हे दिसते, हे मोठे मोठे लिंब आहेत झाडाला लागले ते. असंच आम्ही रोपेमधून निघून खाली जात आहोत. रोपे पण खूप उंच आहे. पण हा इथलं दृश्य इतकं सुंदर वाटतं ना वरतून, खूप बघण्यासारखं आहे. डोंगर, झाडी खूप सुंदर आहेत. मनाला मोहून टाकणारे आहे. हे बघा, आता आम्ही रोपेमध्येच आहे, अजून उतरलो नाहीत. आता असंच रोपेमध्ये बसूनच आम्ही आहोत. आता आम्ही थोडं पुढे गेल्यावर उतरणार आहोत. आता आम्ही पुढे असं रोपेने जातच आहोत अजून. हे बघा, रोपे कुठे गेला बघा पुढे. आणि आता आम्ही